आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव येथील झालेल्या सभेतील राड्यानंतर पाबळ येथील सभेत माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली व अशा प्रकारचे प्रकार घडायला नकोत। मागील 50 वर्षात असा प्रकार घडला नाही। हा प्रकार गड्यापेक्षित नव्हतं, किमान संचालक यांच्याकडून अपेक्षित नव्हतं। 3 सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले। पाटील यांच्या माध्यमातून पाबळ नगरीमध्ये झालेल्या विविध विकास कामांसंदर्भात त्यांचा जाहीर सत्कार हा पाबळ येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी युवकांना संबोधित करत असताना त्यांनी हा उल्लेख केला। ब्युरो रिपोर्ट आयुब शेख, पाबळ, पुणे। साहेब संपूर्ण पाबळ गावच्या तरुणाईच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत। आज खरं तर हा वेगळा घाट घातलाय तरुणांचा आणि तुमच्या संपर्काचा। तरुणांना थेट तुमच्यासोबत बोलता यावं, तुमच्यासोबत सद्बुद्ध व्यक्त करता यावी आणि स्वतःचं मन मोकळं करता यावं, त्यासाठी हा प्रोटोकॉलमध्ये आम्ही हा छोटेखानी कार्यक्रम घेतलाय। साहेब, ही पाबळची तरुणाई आज एक दिलानं तुमच्यासोबत उभी आहे आणि सदैव उभी राहणार आहे आणि पाबळमध्ये ह्या तरुणाईच्या ताकदीच्या जोरावर बहुसंख्य मताने आपल्याला मताधिक्य आम्ही देणार, हा तुम्हाला सारखा शब्द देतो। जनरल बॉडी बोललं नाही पाहिजे त्यांनी, कारण त्यांना तुमच्या डायरेक्टर बोर्डात बोलायची संधी असते आणि मासिक मीटिंगमध्ये आणि डायरेक्टर बोर्डाने एकदा वाचून अभ्यास करून अहवाल फायनल केला आणि तो छापून जर लोकांना वाटला तर त्याच्यामध्ये पुन्हा डायरेक्टरनीच प्रश्न विचारायचे। ही कुठेही पद्धत नाही, पण ते घडलं नव्हतं, घडायला पाहिजे। मी तुम्हाला सांगतो की गेल्या 50 वर्षामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये कुठल्याही संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये किंवा कुठल्याही सभेमध्ये असा गोंधळ झाला नाही जो गोंधळ परवा झाला। आणि त्याचं मला फार वाईट वाटलं की आपण इतक्या चांगल्या पद्धतीने संस्था चालवतो, आपण कारखाना चालवतो, आपण चांगला भाव देतो, आपण पारदर्शक पद्धतीने काम करतो आणि तरीसुद्धा केवळ राजकारणासाठी आणि कसं झालं की तुम्ही मला एवढं मोठं करून ठेवलं की काही झालं आंबेगाव तालुक्यात तर ते आंबेगाव तालुक्यात असं झालं लिहित नाही किंवा टीव्हीला येत नाही। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात आता दिलीप वळसे पाटलांनी काही केलं असो का नसो केलो, बदनामी तर माझीच करायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। या गोष्टीसुद्धा आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजे। जाऊ दे, आता उशीर झाला, ऊन लागतं भरपूर आणि म्हणून मी जास्त न बोलता तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास मला आज या ठिकाणी दिला त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.